नमस्कार, मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही आत्ता स्क्रीनवर जो जलतरण तलाव पाहताय तो पुणे विभागीय क्रीडा संकुल या ठिकाणी आहे. आणि इथे 3 तलाव दिसत आहेत. एक उजव्या बाजूला जो आहे तो मुख्य तलाव आहे. डाव्या बाजूला एक लहान मुलांसाठीचा तलाव आहे, आपल्याला पाहायला मिळत असेल तो इथे आहे. आणि तिथे पलीकडे एक मोठा प्लॅटफॉर्म दिसतोय ज्याच्यावरून त्याच्या खाली असणाऱ्या जलतरण तलावामध्ये डायव्हिंगचं प्रशिक्षण दिलं जातं. ह्या जलतरण तलावाच्या ठिकाणी जायला आत्ता परवानगी नाही, कारण पावसाळा सुरू होणार आहे आणि जलतरण तलावांच्या डागडुजीचं त्यांच्या स्वच्छतेचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. तर लहान मुलांसाठीचा माझ्या अत्यंत डावीकडचा आणि त्याच्या समोर जो आहे तो डायव्हिंगचा तिथं प्रशिक्षण दिलं जातं. आणि हा जो मोठा आहे तो मोठ्या माणसांसाठीचा आणि मोठ्या खोलीचा तलाव आहे. आणि उजवीकडं जे आहे ते प्रेक्षागार आहे, जिथं प्रेक्षकांनी बसून या स्विमिंगच्या स्पर्धेचा, जलतरण तलावाच्या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतात. लहान मुलांना, मोठ्या मुलांना किंवा ज्यांना पोहता येत नाही त्यांना प्रशिक्षण द्यायला इथं प्रशिक्षक उपलब्ध आहेत. जीवरक्षक आहेत, विविध प्रकारची सुरक्षिततेची सोय आहे. आणि या आंतरराष्ट्रीय जलतरण तलावाला खूप लोक उन्हाळ्यात भेट देत असतात. 12ही महिने पोहणारी लोक आहेत. आणि असा हा जलतरण तलाव इथे पुणे विभागीय क्रीडा संकुल म्हणजे पुणे, सातारा आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी हे विभागीय क्रीडा संकुल आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे 2च जलतरण तलाव पुण्यात आहे, त्याच्यातला हा एक. आणि छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल जे बाणेर बालेवाडीला आहे तिथेसुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचा तलाव आहे. आणि या 2000 ते 2024मध्ये जन्माला आलेली पिढी खरोखर भाग्यवान म्हणायला हवी की त्यांना पोहण्यासाठी असे उत्तम जलतरण तलाव उपलब्ध आहेत. नाहीतर पूर्वी महानगरपालिका विविध उपनगरांमध्ये जलतरण तलावांची सोय करायची, परंतु तिथे विविध सेवासुविधा उपलब्ध नव्हत्या. तिकीट काढलं की जायचं, कसंही उड्या मार पोहत बसायचं. ते जलतरण तलावातलं पाणी स्वच्छ आहे का घाण आहे, मुलांनी कॉस्ट्यूम जो आहे स्विमिंग कॉस्ट्यूम परिधान केला आहे का, डोक्यावर ते केस झाकून घेतली का, पोहण्याचा चष्मा गॉगल घातला आहे का, हे काही पाहिलं जात नव्हतं. आणि तरी पण तो एक वेगळा काळ होता आणि हा एक वेगळा काळ आहे. परंतु हे सगळं असतानासुद्धा ह्या पिढीला हे लाभलं, पण आपल्या पिढीला हे लाभण्याची काय आवश्यकता मला वाटत नाही कधी भासली असेल. कारण आपल्याला जलतरण तलावांची श्रीमंती परवडण्यासारखी नव्हती. आणि आपण सामान्य लोक कुठं पोहायला शिकणार, विहिरीमध्ये, तलावामध्ये, त्याच्यानंतर ओढ्यामध्ये, आणि दुसरं काय पर्यायच नव्हता. त्यामुळे आणि इथं तरी या लोकांना स्विमिंग शिकवण्यासाठी अत्याधुनिक सगळ्या सेवा उपकरणं आहेत, तर आपल्याला तर काहीच नव्हतं. त्यामुळे आपल्याला आपल्या वाडवडिलांनी म्हणा किंवा आपल्या चुलत भावाने, आत्ते भावाने पोहणं शिकवलं, तेच आज आपल्या कामी आलं. फक्त त्यावेळेस आपली लोक काळजी घ्यायची की कुठं दलदलीचा भाग असू नये, कुठं गाळ असू नये, जेणेकरून पोहताना काय अडचण येईल. उथळ असावी विहीर, आणि खोल असले तरी पट्टीचे पोहणारे आजूबाजूला असायचे, त्यामुळे पोहताना कधी प्रॉब्लेम आला नाही, अडचण आली नाही. फक्त आपल्या वाडवडिलांकडून, आजोबांकडून एकच काळजी घेतली गेली की यांना बेळा बांधता येतोय का, यांना बेळा बांधायचा, हाताचे जे तूस असतात ते एकत्र करायचे, ते वळायचे आणि त्याचा चांगला बेळा करायचा. किंवा कोरडा झालेला जो भोपळा आहे, ज्याच्या बिया आतमध्ये कोरड्या होऊन त्या खळाखळा वाजतायत, तो घ्यायचा, त्याला व्यवस्थित जाळी करायची आणि तो पाठीवर बांधायचा आणि पोहायचं. किंबहुना कमरेला दोरी बांधून विहिरीत उड्या मारून पोहायचं आणि पोहणे शिकायचं. मग त्याच्यामध्ये फक्त हात हलवणे, पाय हलवणे असेल. आता या स्विमिंग पूल बटरफ्लाय असेल किंवा बॅकस्ट्रोक असेल, असं विविध प्रकारचं पोहणं शिकवलं जायचं. आपल्याला हात हलवणे आणि हात हलवून पाय मागे ढकलणे, जेणेकरून आपण पोहताना पुढे जाऊ. आणि दोन्ही हात एकतर कानामागून येऊन पाण्यात आदळणे, किंवा आपण ज्याप्रमाणे अर्धवर्तुळाकार दोन्ही हात हलवतो त्या पद्धतीने हात हलवून पोहणे शिकणे, असा तो सगळा प्रकार होता. आणि तो प्रकार आपण त्यावेळेस अवलंबला आणि आपण पोहायला शिकलो. आज त्याचं आपल्याला निश्चितच कौतुक आहे. आपल्याला ज्यांनी शिकवलं त्यांच्याबद्दल निश्चितच आभार आहे. परंतु आजच्या पिढीला जी ही जलतरण तलावांची श्रीमंती पाहायला मिळते, ती काय आपल्याला त्यावेळेस आपल्या नशिबात नव्हती. त्याचं खरोखर दुःखही नाही, खंतही नाही आणि खेदही नाही, उलट त्याचा आनंद आहे. कारण ग्रामीण भागात जगता कैऱ्या तोडता रानामाळ्यात हिंडता गुरं पाण्यावर नेता गुरांसाठी चारा, शिवरीचा पाला असेल किंवा गवत असेल ते गोळा करून त्यांना देता
हे सगळं करता करता आपण पोहणं शिकलो आहे. रानात आणलेली भाजी भाकरी आवडीने खाल्लेली आहे आणि तो आनंद काही वेगळाच आहे. तो आनंद आत्ता 2024मध्ये आजच्या पिढीला लाभला असेल का नाही मला माहिती नाही. किंबहुना आता खेड्यांनाच शहरांची आस लागलेली आहे आणि ते स्वतःला शहरी म्हणून घेण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे हा ग्रामीण बाज हे ग्रामीण वातावरण आता नष्ट झालेलं पाहायला मिळत आहे. असं हे आजचं आधुनिक वातावरण आहे आणि या वातावरणात आज लोक हरवून जात आहे, हरकून जात आहे. परंतु हरकून जावा असं काही नाही. हा आपल्या नैसर्गिक जीवन जगण्याचा अविभाज्य भाग आहे असं म्हणायला काही हरकत नाही. ह्या तलावावर जायला आता बंदी आहे. त्यामुळं हा जो चालण्याचा जो एक पट्टा आहे त्या पट्ट्यावर उभं राहून मी हा व्हिडिओ तयार केला. कसा वाटला मला आवर्जून सांगा. हा जो जाण्या येण्याचा मार्ग आहे या मार्गावरच मी हा व्हिडिओ तयार आणि आपल्या डाव्या बाजूला हा जलतरण तलाव आहे. आणि आपल्या उजव्या बाजूला ही त्रिदलनगर वसाहत आहे. तर पोहण्याचा हा विषय मला आज तुमच्यापुढे मांडायचा होता. खरं तर हा विषय परंतु मला एक खंत अशी वाटते की शहरामध्ये असं चांगलं वातावरण आहे की उन्हाळ्यामध्ये लोकांना आईस्क्रीम खाणे, थंडगार पेय पिणे, उन्हाळा एन्जॉय करणे, चित्रपट पाहणे, सिनेमा पाहणे अशा गोष्टी सुचतात. पोहायला जाणे सकाळ संध्याकाळ आणि विविध प्रकारचं समर व्हॅकेशन एन्जॉय करणे असं होतं. परंतु ग्रामीण भागातल्या मुलामुलींना हा विषय त्यांच्या खिजगंतीतही नसतो. कारण जिथं गोडभर पिण्याचं पाणी मिळण्याची मारामार तिथं अशी श्रीमंती लोकांना परवडणार कशी तुम्हीच मला सांगा ना. अशी श्रीमंती पोहायला जायची श्रीमंती कोणाला परवडणार आहे का? म्हणून मला ते दुःख होतं माझं. मी ते वातावरण पाहिलेलं आहे. मी माझ्या लहानपणी माझ्या आईला, माझ्या बहिणींना, चुलत बहिणी, चुलते मालते यांना कावड वाहताना, महिलांना डोक्यावर हांडे कळशा आणताना पाहिलेलं आहे. त्यामुळे ही पोहण्याची श्रीमंती आणि ती प्यायचं पाणी आणायचं एक प्रकारचं मोठं काबाड कष्ट याच्यातलं जेव्हा अंतर मला जाणवतं त्यावेळेस भारत आणि इंडियामधला फरक माझ्या निदर्शनास येतो. दरवेळेस म्हणजे नेहमीच येतो पावसाळा, पण त्याच्या आधी येतो उन्हाळा. आणि उन्हाळा आला की टंचाई आले की टँकर आले, बाया बापडांचे हाल आले, म्हाताऱ्या माणसांचे हाल आले, विशेषतः महिलांचे हाल याच्यामध्ये फार खूप होतात. आणि याच्यामध्ये लहान मुलं भरडून निघतात. वाटी पाणी गोळा करण्यासाठी त्यांना तळी, झरा, कुठं कुंड आहे तिथं जावं लागतं. ते वाटी पाणी गोळा करावं लागतं. आणि पाण्याचा आणि भाकरीचा हा संघर्ष आपल्या शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेला आहे. हा संघर्षातून त्यांची मुक्तता, त्यांची सुटका कधी होणार? एकीकडे हा पोहण्याचा अट्टहास आहे, एकीकडे इंडियाची ही श्रीमंती आहे आणि एकीकडे पाण्यासाठी महाग झालेले थेंब पाणी गोळा करणारे आपले महाराष्ट्रीयन लोक, मराठी बांधव, भारतीय लोक आहेत. त्यामुळे ही विसंगती, हा विरोधाभास नेहमीच मला त्रास देतो. म्हणून हा व्हिडिओ मी फार पूर्वी करणार होतो पण तो केला नाही. आज योगायोगाने इथं फिरायला आलो होतो आणि इथलं पोहणंही बंद झालेलं आहे. जलतरण तलावातलं हे पाणी शांत झालेलं तुम्हाला पाहायला मिळत आहे. परंतु हे शांत झालेलं पाणी आपल्या मनात पिण्याचं पाणी उपलब्ध नसल्याची जी खंत आहे त्याबद्दलचं वादळ निर्माण करत आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. म्हणून मी हा पोहण्याच्या पाण्यावरचा किंवा जलतरण तलावावरचा हा व्हिडिओ आज इथं तयार करून तुमच्या सर्वांपुढे मांडत आहे. तुम्हाला या जलतरण तलाव पोहणे आणि या निमित्ताने जी एक व्यवस्था आहे, जी व्यवस्था समर व्हॅकेशनचा आनंद घेते आणि दुसरी आपली ग्रामीण भारतातली, ग्रामीण महाराष्ट्रातली पिण्याच्या पाण्यासाठी होणारी जनतेची ससे ओलपट, होणारे हाल आणि या उन्हाळ्यामध्ये त्यांचं करपून जाणारं बालपण, करपून जाणारं आयुष्य आणि त्यांच्या डोळ्यापुढे किंवा त्यांच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू, हे पाणी, पिण्याचं पाणी आणि जलतरण तलावातील पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, परंतु कधी तो डोळ्यातून येतो, कधी स्विमिंग पूलमधून येतो आणि आपल्या नळातून येतो, विहिरीतून येतो, बोरमधून येतो, कुंडातून येतो. तर असं हे पाणी आपल्या सर्वांसाठी जीवनावश्यक आहे. मी मागेही म्हणलं होतं की आपल्याला पाण्याची जितकी गरज आहे किंवा पाणी मिळालं नाही तर घशाला जी कोरड पडते आणि माणूस धापा टाकू लागतो. त्यामुळं पाण्याचं महत्त्व आपल्या सगळ्यांच्या लक्षात यायला काही हरकत नाही. पाणी हेच
जीवन आहे आणि जल हेच जीवन आहे आणि या पाण्यावगैर आपण सृष्टीची कल्पना करू शकत नाही. सर्व सजीवांना पाणी लागतं. तेव्हा पाणी जपून वापरा, पाण्याचा काटकसरीने वापर करा. अजूनही पाऊस सुरू झालेला नाही आहे, त्यामुळे माझ्या सगळ्यांना सांगणं आहे की पाण्याची काळजी घ्या. जल है तो कल है. आपल्या ऑफबीटच्या दर्शकांना हा व्हिडिओ कसा वाटला, यूट्यूबवरील प्रत्येक माणूस ज्याने हा व्हिडिओ पाहिला त्याला हा कसा वाटला त्याने जरूर आवर्जून कॉमेंट बॉक्समध्ये मला लिहावं, मला कळवावं. समविचारी लोकांपर्यंत हा चॅनल पोहोचवा. जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या या यूट्यूबवरील ऑफबीट हे चॅनल चालवणाऱ्या आपल्या या मित्राला, ज्याचं नाव सुरेश मुरलीधर कोडितकर आहे, त्याला रजा द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.